तर मित्रांनो, पी एम की पाठशाला या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत असते. जसं की आपण पाहतो की मुलांना समजत नाही की नक्की कोणत्या चॅप्टरचा अभ्यास पहिला करावा, की अजून हा चॅप्टर किती मार्क्सला आहे, अथवा आपण यामध्ये सुद्धा कन्फ्यूज असतो की हा चॅप्टर जास्त मार्क्सला आहे की दुसरा चॅप्टर जास्त मार्क्सला आहे, कुठला युनिट नक्की किती मार्क्सला आहे हे आपल्याला जास्त करून माहीत नसतं. त्यामुळे या व्हिडिओत आपण तुमचे चॅप्टर वाईज वेटेज पाहणार आहोत. म्हणजे प्रत्येक चॅप्टर व त्या चॅप्टरचे मार्क्स विथ त्या चॅप्टरचे ऑप्शन्समध्ये किती मार्काला क्वेश्चन येऊ शकतात ते आपण पाहणार आहोत. तर पहिले आपण केमिस्ट्रीचं पाहूया. तर केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला 4 युनिट आहेत: फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, अप्लाइड केमिस्ट्री. तर फिजिकल केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला एकूण 6 चॅप्टर आहेत. पहिले जे तुमचे 6 चॅप्टर असणार आहेत ते फिजिकल केमिस्ट्रीचे आहेत. पहिला चॅप्टर आहे सॉलिड स्टेट, दुसरा सोल्युशन, तिसरा आयोनिक इक्विलिब्रियम, चौथा केमिकल थर्मोडायनामिक्स, पाचवा इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि सहावा केमिकल कायनेटिक्स. इथे तुम्ही मार्क्स पाहू शकता. हे जे पहिले मार्क्स आहेत 3, 4, 4, 6, 5, 4 हे मार्क्स विदाऊट ऑप्शन आहेत, आणि हे जे पुढचे मार्क्स आहेत ते मार्क्स विथ ऑप्शन आहेत. म्हणजे तुम्हाला काही क्वेश्चन्स ऑरमध्ये येतात बोर्ड्सच्या एक्झामला. ते ऑरमध्ये क्वेश्चनचे हे म्हणजे ऑरमध्ये क्वेश्चन आलं त्यांचे किती मार्क आहेत ते आहेत. तर एक एक चॅप्टर आणि त्याचे मार्क्स पाहूया. पहिला सॉलिड स्टेट, त्याचे विदाऊट ऑप्शन 3 मार्क आणि विथ ऑप्शन 5 मार्क. दुसरा सोल्युशन, विदाऊट ऑप्शन 4 मार्क, विथ ऑप्शन 6 मार्क. आयोनिक इक्विलिब्रियम विदाऊट ऑप्शन 4 मार्क्स, विथ ऑप्शन 6 मार्क. केमिकल थर्मोडायनामिक्स, सर्वात जास्त मार्क आहेत फिजिकल केमिस्ट्रीमध्ये या चॅप्टरला. 4th चॅप्टर 6 मार्क आणि जर ऑप्शनसोबत धरले तर 8 मार्क. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीला 5 आणि ऑप्शनसोबत 7. केमिकल कायनेटिक्सला 4 आणि ऑप्शनसोबत 6. म्हणजे फिजिकल केमिस्ट्री हा सेक्शन किंवा हा युनिट सर्वात जास्त मार्क्सना आहे तुम्हाला. त्यानंतर इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये 3च चॅप्टर आहेत: 7th, 8th, 9. एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18. ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. हे दोन्ही चॅप्टर खूप इझी आहेत आणि यांचे मार्क्ससुद्धा सर्वात हायेस्ट आहेत, 6. आणि त्यानंतर कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा चॅप्टरसुद्धा इझी आणि त्यालासुद्धा जास्त मार्क्स आहेत, 5 मार्क आहेत. आणि जर ऑप्शनसोबत धरले तर 7 मार्क आहेत. मग तुमचं इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीत सुद्धा मार्क्स खूप जास्त आहेत आणि चॅप्टर्स खूप इझी आहेत. हे तुम्ही आरामात करू शकता हे चॅप्टर्स. जर आपण असे मार्क धरले तर 17 मार्क तुमचे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधून येणार आहेत, 17 मार्काचा पोर्शन. त्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये 4 चॅप्टर आहेत, ते पण इझी आहेत आणि मार्क्स यामध्ये सुद्धा तुम्ही मार्क्स मिळू शकता. पहिला म्हणजे हॅलोजन डेरिव्हेट्स, त्यानंतर अल्कोहोल, फिनोल अँड इथर्स. पहिला चॅप्टर 5 मार्क्सला आहे, दुसरा 4 मार्कला आहे. अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बन ऑक्सिलिक ॲसिड 6 मार्काला आहे. हा केमिस्ट्रीचा चॅप्टरसुद्धा तुमचा म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सर्वात जास्त मार्क्स अल्डिहाइड्स, कीटोन्स या चॅप्टरला आहेत. आणि लास्ट म्हणजे चौथा चॅप्टर अमाइन्स, ज्याला 3 मार्क आहेत आणि विथ ऑप्शन 4 मार्क आहेत. म्हणजे हा सेक्शनसुद्धा तुमचा खूप मार्क्सचा आहे आणि इझी चॅप्टर आहेत, खूप सोपे चॅप्टर आहेत. तुम्ही आरामात कवर करू शकता. 18 मार्क्स तुम्हाला आरामात भेटू शकतात. इथे 18, इथे 17. इथेच तुम्ही पास झालात आणि सोबत याचे तुम्ही 3-4 चॅप्टर केले, 10 मार्क जरी इथे मिळवले तरी पण तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळू शकतात. आणि शेवटचा सेक्शन तुमचा केमिस्ट्रीचा अप्लाइड केमिस्ट्री. 3च चॅप्टर आहेत, लास्टचे 3 14, 15, 16, 14, 15, 16. बायोमॉलिक्युल्स, पॉलिमर्स, ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्री. 3-3 मार्काला प्रत्येक चॅप्टर आहे आणि विथ ऑप्शन धरले तर 4-4 मार्काला आहेत. आणि मग यांची टोटल केली तर तुमची केमिस्ट्रीचा पेपर टोटल 70 मार्काला आहे आणि विथ ऑप्शनल धरले तर 98 मार्काला आहे. म्हणजे टोटल तुम्हाला 28 मार्क्सचा पेपर एक्स्ट्रा दिला आहे. म्हणजे तुमच्यासाठीच बेनिफिटेड आहे. जर तुम्हाला हा क्वेश्चन नाही आला तर तुम्ही दुसरा क्वेश्चन लिहू शकता. तर केमिस्ट्रीचं तुम्ही बघितलं असेल, पाहिजे तर तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल स्क्रीनशॉट. तर आता आपण पुढे पाहूया. बायोलॉजीमध्ये पण तुम्हाला 5 युनिट आहेत एकूण. पहिला युनिट म्हणजे तुमच्या सर्वांचा आवडता युनिट, रिप्रोडक्शन, आजकालच्या मुलांचा फेवरेट युनिट. त्यामध्ये 2 चॅप्टर आहेत,
रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. ते चॅप्टर 6 मार्काला चॅप्टर आहेत आणि जर विथ ऑप्शन धरले तर 8 मार्काला आहेत. म्हणजे पहिला युनिट एकूण 12 मार्काला आहे बायोचा. दुसरा जेनेटिक आणि इव्हॉल्युशन तो युनिट पण 12 मार्काला आहे. तिसरा, चौथा आणि 5वा चॅप्टर या युनिटमध्ये आहे. आणि जर आपण ऑप्शनमध्ये धरले तर तिसरा युनिट तुम्हाला एकूण 18 मार्क्सला आहे. म्हणजे पहिले 2 युनिट मिळून तुम्हाला पहिले 2 युनिट आणि फिजिओलॉजी म्हणजे पहिले 3 युनिट बायोचे तुमचे हाफपेक्षा जास्त मार्क्स म्हणजे 50 मार्क्स तरी ॲटमोस्ट तुमच्या पहिल्या 3 युनिटमधूनच आहेत बायोच्या. फिजिओलॉजी तिसरा युनिट जो सर्वात इम्पॉर्टंट युनिट आहे, कारण की सर्वात जास्त स्कोरिंग चॅप्टर्स या युनिटमध्ये आहेत आणि सर्वात जास्त वेटेज पण याच युनिटचा आहे तुमच्या बायोच्या पेपरमध्ये. तर पहिला प्लांट वॉटर रिलेशन 6वा चॅप्टर 5 मार्काला. प्लांट ग्रोथ अँड मिनरल्स 7वा चॅप्टर 5 मार्क्सला. 8वा रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन 7 मार्काला. 9वा कंट्रोल अँड कॉर्डिनेशन 8 मार्कला. आणि जर याचं तुम्ही टोटल केलं 5 5 10 7 8 8 16 आणि 16मधून 1 मायनस करा 15 म्हणजे 25 मार्क्स फक्त तुमचे थर्ड युनिटमधून आहेत. पहिल्या युनिटचे 12 मार्क्स, सेकंड युनिटचे 12 मार्क्स आणि थर्ड युनिटचे 25. मग तुम्ही करू शकता 49 मार्क्स म्हणजे टोटल 49 मार्क्स तुमचे पहिल्या 3 युनिटमधून. म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त पहिल्या 3 युनिटच बायोला तुमचे महत्त्वाचे आहेत. मग इथेच तुम्हाला समजले असतील की इम्पॉर्टंट चॅप्टर्स कुठले आहेत. तर पहिल्या 3 युनिट म्हणजे चॅप्टर नंबर 1 पासून चॅप्टर नंबर 9 पर्यंत सर्व चॅप्टर्स इम्पॉर्टंट आहेत, ते करून जा. चौथा युनिट म्हणजे अप्लाइड बायोलॉजी आणि 5वा म्हणजे इकोलॉजी आणि इन्व्हायरमेंट. एवढे काही इम्पॉर्टंट युनिट नाहीत. 5व्या युनिटचे सर्व चॅप्टर 3 मार्काला आहेत. चॅप्टर नंबर 13 to 15 प्रत्येक चॅप्टर इच चॅप्टर 3 मार्क्ससाठी आहे. आणि चॅप्टर नंबर 10 11 12 10 चॅप्टर 3 मार्क्स, 11 चॅप्टर 4 मार्क्स आणि 12 चॅप्टर 5 मार्क्स. म्हणजे बायोटेक्नॉलॉजी 4th युनिटमधला सर्वात हायेस्ट वेटेजवाला चॅप्टर आहे तुमच्या अप्लाइड बायोलॉजीमधला बायोटेक्नॉलॉजी. तो चॅप्टर एक इम्पॉर्टंट आहे, तो नीट करून जा. त्यानंतर फिजिक्सवर येऊया. इथे आधी सांगतो तुमचा बायोचा पेपर टोटल 70 मार्काला आहे. आणि जर विथ ऑप्शन धरून आले तर इथे सुद्धा तुम्हाला एक ॲडव्हान्टेज आहे, कारण 98 मार्क्स म्हणजे 28 मार्क्सचे एक्स्ट्रा आहे तुम्हाला. जर तुम्हाला एक क्वेश्चन नाही आला तर तुम्ही दुसरा लिहू शकता. म्हणजे बोर्ड तुम्हाला जेवढं पास होण्यासाठी बोर्ड तुम्हाला फुल सपोर्ट करते. फक्त काही एफर्ट तुम्हाला तुमच्याकडून लावायचं आहे. 28 मार्क्सचे एक्स्ट्रा क्वेश्चन्स आहेत तुम्हाला. म्हणजे जरी पण तुम्हाला कन्फर्म नसेल तरी तुम्ही लिहून या, तुम्हाला काही ना काही मार्क्स भेटतीलच. 2 सब्जेक्ट झाले आपले क्लिअर, बायो आणि केमिस्ट्री. आता आपण फिजिक्स पाहूया. फिजिक्सच्या इथे तुम्ही पाहू शकता की युनिट नाही आहेत तुम्हाला, डायरेक्ट चॅप्टर्स आहेत. पहिला एकूण 16 चॅप्टर आहेत फिजिक्सला तुम्हाला. आणि फिजिक्समध्ये प्रत्येक चॅप्टर ऑलमोस्ट सेम मार्क्ससाठी आहे, सेम वेटेज आहे. पण त्यात सुद्धा काही इझी चॅप्टर्स आहेत, ते मी तुम्हाला आधी सांगतो. रोटेशनल डायनामिक्स एक इझी चॅप्टर आहे. त्यानंतर ऑसिलेशन एक इझी चॅप्टर आहे. करंट इलेक्ट्रिसिटी, स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लियस आणि सेमीकंडक्टर डिव्हाइस हे 5 चॅप्टर खूप इझी चॅप्टर्स आहेत. म्हणजे एक ॲव्हरेज स्टुडंटच्या मानाने जर स्टडी करायचं झालं तर हे 5 चॅप्टर खूप इझी चॅप्टर आहेत. आणि या 5 चॅप्टरचे टोटल मार्क्स 20 आहेत. म्हणजे तुम्हाला 20 मार्क तर आरामात भेटून जातात. आता मी चॅप्टर आणि त्यांचे मार्क्स वाचतो. रोटेशनल डायनामिक्स 5 मार्काला. सेकंड चॅप्टर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड 5 मार्काला. कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन 5 मार्क. थर्मोडायनामिक्स 5. म्हणजे पहिले जे 4 चॅप्टर्स आहेत तुमचे ते इम्पॉर्टंट आहेत. तर 4 चॅप्टरचं टोटल मूल्य 20 मार्क तुम्हाला भेटून जातात. त्यानंतर ऑसिलेशन एक इझी चॅप्टर 4 मार्क. 24 मार्क्स तर इथेच झाले. आरामात पास होत आहे, टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतला असेल स्क्रीनशॉट तर फिजिक्सचं झालं. आपण फिजिक्सचं वेटेज बघितला, केमचं वेटेज बघितला, बायोचं वेटेज बघितला. तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टमध्ये 28 मार्क्सचे पोर्शन एक्स्ट्रा आहे. म्हणजे तुम्ही आरामात इथे मार्क्स स्कोर करू शकता. काही टेन्शन घेऊ नका. धडाखालचे क्वेश्चन आन्सर्स करा, एकदा नोट्स काढा स्वतःचे, 1 शॉट व्हिडिओ बघा आणि आमच्या चॅनलवर आम्ही जे MCQ टाकतोय ते बघा. सोबतच आम्ही जे तुमच्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट क्लिअर करत चाललोय ते बघा. तुम्ही आरामात फिजिक्स केमिस्ट्री बायोमध्ये 80+ 90+ स्कोर करू शकता. फक्त डेडिकेशन पाहिजे, फक्त हॉनेस्टी पाहिजे, फक्त एक कन्सिस्टंट अभ्यास करत जा, स्वतःसोबत हॉनेस्ट राहा
आणि बाकी सर्व दुनियादारी विसरा आणि अभ्यासाला लागा. तुम्ही आरामात आत्तासुद्धा टॉप करू शकता, फोडू शकता. एवढंच बोलायचं आहे, बाकी काय नाही. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत सुद्धा हा सिलेबसचा व्हिडिओ शेअर करा, कारण की त्यांना सुद्धा समजू द्या की कोणता चॅप्टर किती मार्क्सला आहे. तर तुमच्या सर्वांचं थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि आपण पुन्हा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.